नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मार्गदर्शन केले। आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले की अनेक उमेदवारांना फोन आणि धमक्या आल्याची माहिती मिळाली आहे। त्यांनी मुंबई महापालिकेवर विशेष लक्ष ठेवून मुंबई मराठी माणसाच्या हातात राहावी यासाठी लढत आहोत असेही म्हटले। मार्गदर्शनादरम्यान आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीतील महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी माहिती दिली। त्यांनी सांगितले की मुंबईतील जमीन मुंबईकरांच्या घरांसाठीच वापरली जाईल, विकासकांसाठी नाही। गिरणी कामगार, बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्याचे धोरण राबवले जाईल। यासाठी मुंबई महापालिकेने स्वतःच एक गृहनिर्माण धोरण तयार करून 1,00,000 घरांची निर्मिती करण्याची योजना आखली आहे। त्यांनी बेस्टच्या प्रवासासंदर्भात सांगितले की तिकीट दरवाढ कमी करून 5, 10, 15, 20 रुपये ठेवली जातील। तसेच 10,000 इलेक्ट्रिक बस आणि 900 डबल डेकर बस खरेदी करण्याची तयारी आहे। बंद झालेले जुने मार्ग पुन्हा सुरू करण्यावरही भर असेल। सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात पालिका रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधे मोफत देण्यात येणार आहेत। ज्येष्ठ नागरिकांसाठी 24 तास हेल्थ कंट्रोल रूम आणि हेल्थ टू होम सेवा सुरू केली जाणार आहे। याशिवाय पालिकेकडे स्वतःचे कॅन्सर रुग्णालय असणार आहे। शैक्षणिक क्षेत्रात पालिकांच्या शाळांमध्ये 12वी पर्यंत ज्युनियर कॉलेज सुरू केला जाईल। तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये बोलतो मराठी हा उपक्रम राबवला जाईल। मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत। दरम्यान ठाकरे ब्रँडची महापालिका निवडणुकीत जोरदार चर्चा सुरू आहे। दोन्ही पक्षात जागा वाटपाचं गणित सुटलं आहे। दरम्यान काही प्रभागात इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही। काही ठिकाणी जागा एकमेकांसाठी सोडाव्या लागल्या, त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत। ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, पण कार्यकर्ते मात्र नाराज झाले आहेत। मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत। वांद्रे इथल्या प्रभाग क्रमांक 97, प्रभाग क्रमांक 98 मधील मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत। निष्ठावंतांना डावलून बाहेरील आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे राजीनामे देण्यात आले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या इचलकरंजी दौऱ्यावर येत असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दुपारी मुख्य मार्गावर रोड शो होणार आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापासून सुरू होणारा रोड शो शिवतीर्थ, शंभूतीर्थ, महात्मा गांधी पुतळा, राजवाडा चौक या मार्गावरून पार पडणार आहे। या दौऱ्याच्या नियोजनासाठी भाजप कार्यालयात बैठक झाली। दरम्यान कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठीही भाजपचा उद्या प्रचार शुभारंभ होत असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। अंबाबाई दर्शनानंतर त्यांची पदयात्रा सुरू होणार आहे। कोल्हापूर आणि इचलकरंजी मनपात भाजपचा महापौर व्हावा यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे। महायुतीमध्ये जागा वाटपावर एकमत झाले असून कोल्हापूरमध्ये भाजप 36, शिवसेना शिंदे गट 30 आणि राष्ट्रवादी 15 जागांवर निवडणूक लढवत आहे। पुण्यातील प्रभाग क्रमांक 35 मधून भाजपच्या मंजुषा नागपुरे बिनविरोध निवडून आल्या आहेत। या प्रभागात एकूण 6 अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी 2 अर्ज छाननीत बाद झाले तर 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला। या निवडीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस ठाकरेंची शिवसेनेच्या यांच्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे। भाजप पुण्यातील सत्ता कायम ठेवण्यासाठी आणि अजित पवार महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत। पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालंय। कल्याण डोंबिवलीत यश मिळाल्यानंतर आता ठाणे, भिवंडी, अहिल्यानगर आणि पनवेल महापालिकेतही भाजपने मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून आणले। पनवेलमध्ये आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला, ज्यामुळे भाजपचे जवळपास 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले। यामध्ये नितीन पाटील प्रभाग क्रमांक 18 मधून बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले। शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेत रद्द झाल्यामुळे पाटील यांची निवड निश्चित झाली। यामुळे महायुतीला पनवेल महापालिकेत 8 बिनविरोध नगरसेवक मिळाले आहेत, तर शिवसेना ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार अर्ज मागे घेण्यामुळे भाजपचा विजय सोपा झाला आहे। हरिभाऊ राठोड यांनी आरोप केला आहे की 30 तारखेला त्यांनी अर्ज सादर करण्यासाठी कार्यालयात प्रवेश केला असता काही लोकांनी 5 वाजेपर्यंतच प्रवेश मिळू शकतो असा नियम होता। कार्यालयात 2 गेट आणि बूथ लावले होते, तिथे माणसं बसवली होती आणि त्यांना टोकन दिलं जात होतं। मात्र काही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले गेले नाहीत।
हरिभाऊ राठोड यांनी सांगितले की नार्वेकर या संवैधानिक पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी धमक्या दिल्या आणि बिनविरोध अर्ज स्वीकारायचा असेल तर ते करावे असे सांगितले। त्यांनी म्हटले की अर्ज सादर करण्याचा उमेदवारांचा हक्क आहे, मात्र काही अर्ज नाकारले गेले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रवेश दिला नाही। राठोडांनी या प्रकरणासाठी मुख्यमंत्री आणि गगराणी यांना जबाबदार धरले। त्यांनी म्हटले की आरओ यांनी पैसे घेतले पण अर्ज स्वीकारले नाहीत आणि अर्ज नाकारल्यामुळे निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाली आहे। त्यांनी मागणी केली की आरओ निलंबित करावा आणि गगराणी यांच्यावर कारवाई व्हावी। राठोडांनी स्पष्ट केले की ते अर्ज मागे घेणार नाहीत आणि निवडणूक लढणार आहेत। संजय राऊत यांनी महानगरपालिका निवडणुकांतील बिनविरोध निवडींवर गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी सांगितले की धमक्या, पैशांचा वापर, ब्लॅकमेलिंग आणि दहशतीच्या जोरावर उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला भाग पाडलं जात आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे गट दोघांमध्ये ही स्पर्धा सुरू असून त्यासाठी निवडणूक यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले की निवडणूक अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांचा आणि सत्ताधारी नेत्यांचा दबाव आहे। अनेक मंत्र्यांचे आरओंना फोन येत असल्याचा दावा त्यांनी केला। आचारसंहिता लागू असतानाही ठाण्यात उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा उभा असल्याचे त्यांनी नमूद केले। ठाण्यात मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली। तसेच जळगावमध्ये उमेदवारांचे अपहरण करून जबरदस्तीने माघार घ्यायला लावल्याचा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला आहे। निवडणूक अधिकारी स्वतः आचारसंहितेचे पालन करत नसतील तर उमेदवारांना ते कसे सांगू शकतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। साताऱ्यात सुरू असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी साहित्य, समाज आणि राजकारण यांचा परस्पर संबंध मांडला। गाव सुधारायचं असेल तर पाटील आणि कुलकर्णी यांची युती गरजेची असल्याचं मत त्यांनी यावेळी मांडलं। साहित्य संमेलन म्हणजे केवळ कार्यक्रम नसून समाजाला दिशा देणारा विचारांचा मंच असल्याचं त्यांनी सांगितलं। एका शेतकऱ्याच्या मुलाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा मान मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचं ते म्हणाले। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत साताऱ्याची गौरवशाली परंपरा उलगडून दाखवली। स्वातंत्र्यवीर सावरकर, मजनू, सुलतानपुरी आणि मोरारजी देसाई यांचे किस्से सांगत साहित्यिकांची विचारसंहिता ही आचारसंहितेपेक्षा व्यापक आणि दीर्घकालीन असते असं त्यांनी ठासून सांगितलं। शेतकरी आत्महत्या हे केवळ शासनाचं नव्हे तर समाजाचंही अपयश असल्याचं मत मांडत अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली। गडचिरोली जिल्हा प्रशासनाने नववर्षाच्या सुरुवातीला नक्षलवादामुळे प्रभावित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। जिल्हाधिकारी पंडा यांच्या पुढाकारातून 29 नक्षल पीडित कुटुंबातील तरुणांना शिपाई पदावर सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या। यामुळे पीडित कुटुंबांना दुःखातही आशेचा नवा किरण मिळाला असून शासनाने अश्रू पुसण्याचे काम केले आहे। यासोबतच क्रांतीवीर बाबूराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिकच्या अल्पकालीन अभ्यासक्रमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 25 विद्यार्थ्यांना थेट रोजगार मिळाला। नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्टी प्रणालीमुळे पार पडला। ज्यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा देखील यावेळी उपस्थित होते। शासनाने जिल्ह्यातील विकास कामांना चालना देण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेला विसापूर आणि सोनापूर इथल्या एकूण 12.75 हेक्टर शासकीय जमीन मंजूर केली आहे। ही जमीन भोगवटा मुक्त आणि महसूल मुक्त असून विविध प्रशासकीय आणि सार्वजनिक विकास प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे। पंजाबमधील निवृत्त IPS अधिकारी अमर सिंग चहल यांची तब्बल 8 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणानंतर चहल यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती असून तपासाचे धागेदोरे मीरा भाईंदरपर्यंत पोहोचले आहेत। या प्रकरणात भाजपचा पदाधिकारी शेरा ठाकूर याला पोलिसांनी अटक केली असून सध्या चौकशी सुरू आहे। या घटनेनंतर शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। शेरा ठाकूर हा नरेंद्र मेहतांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचा दावा करत मोठ्या नेत्यांच्या आशीर्वादाशिवाय अशा प्रकारचा आर्थिक गुन्हा होऊ शकत नाही असे सरनाईक यांनी म्हटले आहे। तसेच या प्रकरणात आणखी राजकीय नेत्यांचा सहभाग आहे का याची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान नरेंद्र मेहता यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचा आरोप करत त्यांच्या सानिध्यात गुन्हेगार असतात अशी टीकाही सरनाईक यांनी केली। या संपूर्ण प्रकरणामुळे मीरा भाईंदरमधील राजकीय वातावरण तापले असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।
आज सोने आणि चांदीच्या बाजारात पुन्हा तेजी पाहायला मिळाली। चांदीच्या दरात 7,000 रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे। मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचे दर 7,468 रुपयांनी वाढून 2,43,341 रुपयांवर पोहोचले आहेत। सोन्याच्या दरातही वाढ झाली असून 1,011 रुपयांनी वाढून 1,36,815 रुपये प्रति तोळा झाले आहेत। कमोडिटी मार्केटच्या जाणकारांच्या मते चांदीचे दर 2025 मध्ये 150% तर सोने 70% वाढले आहेत। सध्या दोन्ही धातू उच्चांकावर पोहोचले आहेत। गुंतवणूकदार सतर्क असल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात तेजी सुरू असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी। आवाज इंडिया।